मला असं वाटत नाही कुठल्या संप्रदायामध्ये टोमॅटोची माळ किंवा फळांची माळ घातली असेल, परंतु शेतकऱ्याचं आपलं पीक आहे. कारण की माऊली थोडक्यात सांगू का, अरे काही लोक म्हणतात पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली आहे. अरे मी म्हणतो दॅट्स रॉंग. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून काम करी कष्ट करी शेतकऱ्याच्या तळहातावर बसलेली. एकदा शेतकऱ्याच्या नावाने जोराची टाळी वाजवा. शेतकऱ्यांनी माऊली जर दूध देणं किंवा जर खाद्यपदार्थ फळं देणं जर बंद झालं सोमनाथ भाऊ, मुंबईमध्ये ना पाणी सुद्धा नाही प्यायला, ते सुद्धा खारं आहे. म्हणून शेतकरी हा जगला पाहिजे माऊली. आज दुर्दैव एक आहे बरं का माऊली, शेतकऱ्याला पिकवण्याचा अधिकार आहे परंतु शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. नाही तर एका दाण्याचे 1000 दाणे जर करणारं सामर्थ्य कुठल्या बुवा बाबामध्ये नाही, परंतु माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकऱ्यामध्ये. परंतु त्या शेतकऱ्याचं दुर्दैव हेच आहे माऊली का त्याच्या मालाला भाव राहत नाही. तुम्हाला आठवतं का भाऊ, मी वाकलीला ती कविता लिहिली होती, अरे कांद्यानं झाला वांदा रे वांदा, याला घाटात नाही जागा रे जागा. जेव्हा एप्रिल मे मध्ये कांदे साठवले तेव्हा 1000 1200 1400 1500 बाजार होते माऊली. आणि 5-6 महिने ठेवून निम्मे सडवून सुद्धा कांद्याला बाजार वाढत नाही. पण थोडक्यात सांगू का माऊली, मी शेतकरी तुम्ही सगळे शेतकरी